नमस्कार, स्वागत आहे तुमचं श्रद्धा आणि सनी ब्लॉगमध्ये. हे बघा, आज मामी काय करतेत, इडलीचं पीठ बारीक करायला लागलेत. उद्या सकाळी नाश्त्याला मामी इडली चटणी सांबर करणार आहेत. आमचं पीठ पण निम्म्याच्या वरती झालंय तयार. आता एवढंच तांदूळ राहिले बारीक करायचं. सकाळी स्पेशल नाश्ता आम्हाला. आता पीठ झालंय सगळं, शेवटच थोडंसं राहिलेलं तांदूळ मामी आता बारीक करतात. आता हे पीठ आम्ही ठेवणार आहे फर्मेंट व्हायला, म्हणजे उद्या सकाळी आता 9 वाजता मामी इडली करायला घेणार आहेत. चला तुम्हाला दाखवतो आता. मग किती वाजता घेणार आहे तुम्ही? लवकरच घेणार आहे. हां, सकाळी 8 वाजता. कशा लेअर पडत आहे. पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता हे पीठ रात्रभर ठेवणार, सकाळ रात्रभर पूर्ण फर्मेंट होणार, मग सकाळी आम्हाला खायला तयार. छान छान. चला बाय बाय, गुड नाईट. फर्मेंट करायला ठेवलेलं आहे. आता उद्या सकाळी तुम्हाला दाखवतो पीठ फर्मेंट झालेलं. आणि नाश्त्याला पण या सकाळी उद्या. बाय बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग. तर बघा, या सगळेजण चहा प्यायला. बघा, छान असा चहा उकळलाय. आणि रात्री इडलीचं वाटलं होतं, तेही छान मॅरिनेट झालेलं आहे. पीठ छान असं फुललं आहे. तर आता त्याच्या इडल्या करणार आहे. तर या सर्वांनी चहा प्यायला सकाळ सकाळ. खूप थंडी पण आहे. आयुधकच्या डब्याची गडबड आहे. आता आयुधकला डब्याला इडलीच देणार आहे, कारण सॅटरडे असल्यामुळे सॅटरडेला इडली आणि उपीट पोहे असं काहीतरी दिलं तर चालतं. त्यासाठी आज त्या दोघांना इडली. 2 दिवस झालं माझ्या मागं लागलेत, मम्मा इडली इडली इडली. त्यासाठी मग काल मी भिजत घातलं आणि मग आज इडली करते बघा. तर बघा, सर्वजण चहा प्यायला. आणि अशा प्रकारे मी इडलीचा कुकर लावलेला आहे. आता 20 मिनिटात इडली होईल आपली. तर बघा, अशा तऱ्हेने आमचा डोसा करून झालेला आहे. आणि इकडे बटाट्याची भाजी पण झालेली आहे. आणि इडली पण करून झालेली आहे. आणि हे बघा, चटणी. तर कसं छानपैकी झाली इडली आणि चटणी. तर बघा, बटाट्याची भाजी खूपच छान झालेली आहे. बटाट्याची भाजी टाकून तर या सगळेजण इडली चटणी डोसा खायला, बटाट्याची भाजी. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला, आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.